नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय हा खरं तर सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे आणि तो विषय आहे म्हणजे स्वीकृत सदस्यांचा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून कोण जाणार? खरं तर आता आपण बघितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या निवडी झालेल्या आहेत आणि मान तालु सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतीच्या निवडी झालेल्या आहेत. खरं तर स्वीकृत सदस्य कोण होणार याची आता सर्वांनाच उत्सुकता लागून गेलेली आहे. मानपुरता विषय घेतला तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी काही दिवसापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. खरं तर निर्णय झाला, स्वीकृत सदस्य कोण होणार हे त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. जी स्वीकृत सदस्य कोण होणार आहे की निकष त्यासाठी सांगितलेला आहेत. काय निकष असावेत की तो जिल्हा परिषदेला स्वीकृत सदस्य होऊ शकतो किंवा पंचायत समितीला सदस्य होऊ शकतो. तर त्यांनी नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे बळकट करणारी अशी व्यक्ती असावी की ज्यांना कामाचा अनुभव आहे आणि त्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये त्यांना घेता येईल, त्यांना निधी पण देता येईल. पण मतदानाच्या वेळेस त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. एक बाजू जर बाजूला केली म्हणजे मतदानाचा अधिकार वगळला म्हणजे मतदानाचा अधिकार स्वीकृत सदस्याला नाही, पण निधी त्या स्वीकृत सदस्याला मिळणार आहे आणि ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काम करणारी असावी, त्या संस्थेला त्यांची मदत व्हावी असे निकष साधारण आहेत. खरं तर पूर्वीच्या काळी स्वीकृत सदस्य पण होत होते, पण ती पद्धत बंद झाली आणि अनेक वर्ष ती पद्धत बंद झाल्यामुळं जे जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीला साठी मैदानात उतरत होते, पण त्या नेत्यांना किंवा त्या पक्षाला कुठली तरी मागणी किंवा अट टाकून जे उमेदवार उभे राहिलेले होते किंवा उभे राहत होते त्यांना थांबवण्याचं काम स्वीकृत सदस्य असं एक पद देऊन किंवा आश्वासन देऊन ते थांबवत होते. पण काही वर्ष ती पूर्ण पद्धत बंद झाल्यामुळं खरं तर पुन्हा सुरू होईल का नाही याची खात्री नव्हती. पण महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी हा निर्णय तातडीने घेऊन तो मार्गी लावलेला आहे. खरं तर पूर्वीच्या काळी स्वीकृत सदस्याची निवड होत होती म्हणजे मान तालुका खरेदी विक्री संघाचा जो चेअरमन होता त्यांना पंचायत समितीला सदस्य म्हणून घेतले जात होते. तीच पद्धत सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचा जी चेअरमन असेल त्यांना जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून घेतले जात होते आणि तशी परंपरा होती म्हणजे, पण ती खंडित झालेली होती. आता विषय असा आहे की थांबलेली स्वीकृत सदस्याची परंपरा जिल्हा परिषद पंचायत समिती सुरू झाली. खरं तर जयकुमार गोरेभाऊ यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झालेले आहे आणि सर्वांना कौतुक वाटले, अभिनंदन खरं तर भाऊचं या निमित्तानं केलेला बंधाराजांनी किंवा त्यांच्या लोकांनी केलेला आहे. खरं तर तातडीचा निर्णय हा झाल्यामुळं त्याला तर गती येणार आहे. आता प्रश्न येतो की नगरपालिकेला जसं स्वीकृत सदस्य म्हणून घेतले जात होते पण त्याचा कालावधी हा 1 वर्षाचा होता. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला हा कालावधी 1 वर्षाचा आहे का 5 वर्षाचा आहे तेही अद्यापही म्हणजे मतदारापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोचलेला नाही.
पण जे काही निकष आहेत ते हळूहळू पुढे येतील. प्रश्न असा येतो की जिल्हा परिषदेमध्ये 10%ला 1 सदस्य आणि पंचायत समितीला 20% असा निकष लावलेला आहे. सदस्य जेवढे आहेत त्या 10% आणि पंचायत समितीला 20%चा निकष लावलेला आहे. आता मान तालुक्याचा विचार केला तर मान पंचायत समितीमध्ये 2 सदस्य मिळणार आहेत आपल्याला आणि पंचायत समिती ही 5-5 झालेली आहे. आता जिल्हा परिषदेला आपण बघितलं तर 27+ राष्ट्रवादीच्या जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण 20 आहेत, त्यात पण फुटाफूट झालेली आहे आणि शिवसेनेची पण शिवसेनेला 15 आहेत, अपक्ष वगैरे असे काँग्रेस वगैरे असे धरून आहेत. साधारण भाजपला 28च्या पुढे असल्यामुळे त्यांना 3 मिळतील. राष्ट्रवादीला पण खरं तर त्यांची 20ची मर्यादा 20 आहे, मग त्यांना 2 मिळतील अशी शक्यता आहे. पण त्यात निवडीच्या वेळेस अजून काही बदल होऊ शकतो आणि शिवसेनेची पण 15 असल्यामुळे त्याच्यात पण 2चा आकडा आहे, पण कमी जास्त होऊ शकतो. साधारण ही जर बघितले तर आता कार्यकर्त्यामध्ये चर्चा चाललेली आहे मान तालुक्यामध्ये नक्की स्वीकृत सदस्य जिल्हा परिषदेला कोण जाणार मान तालुक्यातून. भाजपकडून जाणार कोण आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडून जाणार कोण. खरं तर कार्यकर्त्यांची आपल्या नेत्यांना भेटून खरं तर थेट मागणी जरी इच्छुकांनी जरी व्यक्त केली नसली तर त्याच्या कार्यकर्त्यांमधून चर्चेचा विषय आलेला आहे की अमुक यांना द्या. खरं तर मान तालुक्यातून जर बघितलं तर पांगरीचे चंद्रकांत जगदाळे अर्थात पिंटू जगदाळे हे इच्छुक आहेत तर जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यासाठी. तानाजी मगर बिदालचे भाऊ तेही इच्छुक आहेत. इकडे खरं तर अजून काय या इच्छुकांमध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे. पंचायत समितीला मानसिंग खाडे आहेत जे पैसे गणातून पराभूत उमेदवार झालेले आहेत, तेही पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत. जयदीप मगर तेही पंचायत समितीच्या निवडीच्या मैदानात उतरलेले होते, त्यांच्या नावाची चर्चा पंचायत समितीसाठी चाललेली आहे. भाजपकडून विचार केला तर पुन्हा एकदा चर्चेत नाव येतं आहे ते जिल्हा परिषदेसाठी स्वीकृतीसाठी आहे ते अरुणाबा गोरे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतर्फे अभयदादा जगताप आहेत. अजून काही या संदर्भात काही नावं चर्चेला येऊ शकतात. आता खरं तर निकष जयकुमार गोरे भाऊ कुणाच्या खांद्यावर हात ठेवत आहेत आणि कुणाला त्यांना अर्ज किंवा निवड करतात हे पाहणं उत्सुकता आहे. जसं पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला नामदार जयकुमार गोरे भाऊ हे निर्णय घेऊन कोणत्या आपल्या कार्यकर्त्याला पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत म्हणून जाण्याची संधी देतात हेही पाहणं उत्सुकतेचं आहे. खरं तर नावं अनेक चर्चेत येतात, पण भाव तसे मुरब्बे आहेत कुणाला संधी द्यायची आणि कुठल्या कार्यकर्त्याचा आपल्याला भविष्यात जास्त उपयोग होईल हाही विचार नामदार जयकुमार गोरे भाऊ नक्कीच करतील. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. प्रभाकर देशमुख साहेब आहेत, अनिल भाऊ देसाई आहेत आणि इकडं मनोजदादा कोळ आहेत. हे तिघही पंचायत समितीला स्वीकृत म्हणून कुणाला संधी देणार आणि जिल्हा परिषदेला जर आपल्याला संधी मिळालीच, एखादी जर सदस्याची जर जागाच मिळाली तर ते कुणाला देऊ शकतात. खरं तर अनुभवी कार्यकर्ता अनेक वेळेला असतो आणि त्याला या निमित्तानं आपल्याला संधी दिली तर त्याच्या संपर्काचा किंवा अनुभवाचा फायदा होऊ शकतो. खरं तर अजून एक विशेष गोष्ट आहे की मान तालुक्याला जिल्हा परिषदमध्ये आपल्याला खरं तर कुठलंच पद मिळालेलं नाही. अक्षय शेवटच्या टप्प्यात सभापती पद मिळेल अशी शक्यता चर्चेली जात होती, पण तिथे पूर्ण विराम मिळालेला आहे. म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतीतल्या ह्या कुठल्याच ह्याच्यातलं आपल्याला मिळालं नाही. खरं तर तशी
आपल्याकडे परिस्थिती होती, कारण नामदार जयकुमार गोरे भाऊ हे स्वतःच खरं तर त्यात किंगमेकर आहेत. पण काही म्हणतात की राजकीय काही गोष्टीसाठी थांबावं लागतं. वेट आणि वॉचच्या भूमिकेसाठी थोडं तेही भूमिका भाऊने घेतलेली असेल. पण भाऊन आता स्वीकृत सदस्यामध्ये कुणाला संधी द्यायची हा एक हाती निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि भाऊंच्या या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. कोणते निकष आहेत तेही आपल्याला त्या निमित्तानं खरं तर काही निकष माहीत आहेत, तेही लोकांना पर्यंत पोहोचलेले आहेत. पण अजून काही शासनाच्या पातळीवर जर काही निकष असतील, तो पण त्या निमित्ताने विषय येणार आहे. पंचायत समितीला पण आपल्याला पराभूत उमेदवारापैकीच कोण उमेदवार देत आहेत का स्वीकृतला, की अन्य चेहरा काढतायत, हे आता आपल्याला दोन्ही पक्षाकडून पाहावयास मिळणार आहे. जसं भाजपकडून एक पराभूत उमेदवाराला संधी देतात का भाऊ, आणि राष्ट्रवादीकडून कुणालाही या संधी द्यायचा विचार दोन्ही पक्षाकडून होईल. ही खरं तर आपलं नेहमीचंच एक वाक्य आहे, वेट आणि वॉचच्या भूमिकेत राहूया. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये कामकाज आता निवडी झाल्यामुळे सुरळीत सुरू झालेलं आहे. तीच परिस्थिती पंचायत समितीसुद्धा आहे. कामकाजाला सुरुवात झालेली आहे. लोकांच्या प्रश्नाला खरं तर सोडवायची सुरुवात झालेली आहे. फक्त एकच आहे की मान तालुक्यात पंचायत समितीतील स्वीकृत सदस्य कोण होणार, आणि जिल्हा परिषदेमध्ये मान तालुक्यातून दोन्ही पक्षातून कोण स्वीकृत सदस्य जाणार आहे, हे आता सर्वात तालुक्यातील खरं तर उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. खरं तर आगामी ग्रामपंचायती निवडणुका लागणार आहेत, आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं ही स्वीकृत सदस्याच्या निवडी फार महत्त्वाच्या आहेत. आणि या निवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही महिन्यातच होतील खरं तर, आता प्रशासक असला तरी. पण ह्या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा विचार करून आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि राष्ट्रवादीची मंडळी नक्कीच स्वीकृत सदस्याच्या निवडी करताना विचार करतील, आणि संधी कोणाला द्यायचा हाही त्या निमित्ताने विचार पुढे येऊ शकतो. आणि आपल्याला नक्कीच कळणार आहे की कोण स्वीकृत सदस्य होणार आहे. खरं तर हा वेगळा विषय आहे. नावं जरी चर्चेत आले असले तरी नक्की कुणाला संधी मिळणार आहे, कोण त्यासाठी उत्सुक आहे, आग्रही आहे, हेही तेवढेच महत्त्वाचं आहे. हा वेगळा विषय आजचा व्हिडिओचा आहे. प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. धन्यवाद.